नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना कल्पना आहे की आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा प्रचंड वेगाने सुरू झालेला आहे। या संदर्भामधल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती सुरू झालेली आहे। या संदर्भामध्ये आज जे आहे बिंदू नामावली पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि अनेक शाळा ज्या होत्या की ज्यांना मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका या सर्वांना त्या ठिकाणी जाहिराती अपलोड करायला सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, आणि मग ज्या शाळांची बिंदू नामावली पडताळून बघायची असेल तर त्याच्यासाठी आता एक वेळापत्रक सुद्धा विविध विभागांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ही सगळी प्रोसेस जी आहे ती 100% पार पडणार आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेगवान झालेली आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न होते की बघा त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। बघा अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्ही टेट परीक्षा पास झालेलो आहोत परंतु रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला सेकंड फेजमध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे, यामध्ये काही एक शंका नाही आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे पण सर आम्ही टेटच दिली नव्हती, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी दुःखाची बातमी अशी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार नाही। आता बघा विद्यार्थ्यांनो, काही मुलांनी म्हटलं होतं की सर मेरिट किती लागेल आणि विषय विहाय त्या जागा किती येतील, तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सामूहिकरित्या देण्याचा प्रयत्न करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, मेरिट जो असतो की नाही, तर मेरिट हा आपल्याला कन्फर्म सांगता येणार नाही की त्या ठिकाणी कुठल्या जागेसाठी कितीचा असेल। मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला। हे बघा, जर समजा आपण एक कन्सिडर केलं की ही एक शाळा आहे, या शाळेमध्ये एक पद रिक्त आहे, फक्त एकच पद रिक्त आहे आणि या एका पदासाठी त्या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांनी जर समजा त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला आणि या 10 विद्यार्थ्यांना मार्क समजा इतके आहेत, एकाला विद्यार्थीला 90, एकाला 91, एकाला 92 आणि 93, ठीक आहे, बाकी सर्व विद्यार्थ्यांना अशा रेंजचेच मार्क आहेत समजा। ठीक आहे, आपण एक एकने वाढवत जाऊ। तर आता या ठिकाणी ज्या 10 विद्यार्थ्यांनी या एका जागेसाठी अप्लाय केलेला आहे त्यांचे गुण किती आहेत त्याच्यावरनं त्या जागेचा, त्या पर्टिक्युलर जागेचा जो आहे मेरिट लक्षात घेता येईल। ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं नाही, मी तुम्हाला उदाहरण देतो। बघा रत्नागिरी जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर समजा एखादी जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एकूण 2 पद रिक्त आहेत आणि या 2 पदासाठी जर समजा 2च उमेदवारांनी अप्लाय केलं असेल, ठीक आहे, म्हणजे दोघांनीच पसंतीक्रम दिले तर त्या दोघांची नियुक्ती 100% होईल। परंतु जर समजा 2च्या ऐवजी जर 20 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जर त्या पदाला पसंती दिलेली असेल तर त्या 20 विद्यार्थ्यांपैकी ज्याचं मार्क जास्त आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांपैकी दोघांची निवड होईल। आता समजा हे जे 20 विद्यार्थी होते ज्यांनी पसंतीक्रम दिला त्यांना जर मार्क असतील समजा 60 पासून 80 पर्यंत, ठीक आहे, म्हणजे सर्वांचे मार्क्स त्याच्यामध्ये कन्सिडर केले तर इथला मेरिट किती लागेल, 80 वर पहिला लागेल आणि 80 पेक्षा जेवढे मार्क कमी असतील त्याचा दुसरा मेरिट लागेल। म्हणजे या ठिकाणी मेरिट जो आहे तर तो एकूण विद्यार्थी किती आहेत याच्याही पेक्षा महत्त्वाचा आहे की ज्या ठिकाणी जागा सध्या उपलब्ध आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार त्या विषयाच्या उपलब्धतेनुसार, म्हणजे मराठी विषय आहे, गणित विषय आहे, इंग्रजी आहे, भूगोल आहे, सामाजिक शास्त्र असेल, कला क्रीडा विषय असेल, कुठलाही विषय असेल समजा, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि कुठला विषय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या विषयाच्या नुसार त्या ठिकाणी पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांमधून मेरिट सेट होतो। ठीक आहे, तर त्यामुळं मला निश्चित असं वाटतं की यावेळेस जो मेरिट जो आहे तो 100% खाली येणार आहे, कारण की ज्यांना चांगले मार्क्स होते की नाही तर ते आधीच काय झालेले त्या ठिकाणी लागून गेलेले आहेत। मग विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढचा प्रश्न विचारला होता की सर आमचे डॉक्युमेंट्स आता आम्ही बनवले, जसे की SC BC असेल, कोणाचं OBC प्रमाणपत्र मिळालं, कुणाला त्या ठिकाणी EWSचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल किंवा जातीमध्ये काही फेरफार झाला असेल, म्हणजे फेरफार म्हणजे काय म्हणता येईल, किंवा आता अद्ययावत असलेलं जातीचं प्रमाणपत्र किंवा आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंटला अपलोड करण्याची व्यवस्था, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज करण्याची जी व्यवस्था आहे ती निश्चितच यावेळेस तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे, यामध्ये काही काळजी नाही आहे। आता बघा अनेक विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर जी माझी इलिजिबिलिटी आहे, जी माझी पात्रता आहे, तर मी सुरुवातीला समजा मी अप्लाय तर केलं, मी TET पास तर झालो, म्हणजे टेट परीक्षा पास झालो, परंतु त्यावेळेला मी टेट किंवा CTET ही परीक्षा पास नव्हतो, मग माझं कसं होणार। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, बघा बाबांनो, की जर समजा तुम्ही CTET अथवा TET जर फेब्रुवारीच्या नंतर, फेब्रुवारी 2023च्या नंतर जर
पास झालेले असाल तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणजे आपलं डॉक्युमेंट्स किती सुद्धा त्या ठिकाणी रिसेंट क्वालिफिकेशन जर असतील, म्हणजे बरोबर आहे, रिसेंट क्वालिफिकेशनमध्ये अशा पात्रता की ज्या आपण नुकतेच मिळवलेल्या आहेत, कोणा विद्यार्थ्यांचं BEd उशिरा झालेला असेल किंवा PGचं एज्युकेशन आहे ते उशिरा झालेलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ती जी शैक्षणिक अर्हता आहे तर ती ऑलरेडी असलेल्या अर्हतेमध्ये ॲड करता येणार नाही आहे. बघा पुढचा प्रश्न आहे की सर माझे काही नवीन डॉक्युमेंट्स आहेत तर ते मला ॲड करता येतील का? उदाहरणार्थ अनेक विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी MSCIT झालेली नव्हती, तर होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं, मग त्यांना MSCITचं सर्टिफिकेट अपलोड करता येईल का? काही विद्यार्थ्यांनी CET TET त्याचे जे प्रमाणपत्र होते ते पास झालेले आहेत, मग आता ते त्यांना अपलोड करता येईल का? तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जे जे व्हॅलिड पॉईंट्स आहेत त्याच ठिकाणी आपल्याला अपग्रेडेशन करता येईल किंवा त्या ठिकाणी अपडेट देता येईल किंवा एडिट करता येईल. अन्यथा ज्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, उदाहरणार्थ कागदपत्रांच्या संदर्भामध्ये, तर त्यामध्ये जास्त काही बदल आपल्याला करता येणार नाही आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या. आता विषयनिहाय जागा किती येतील ह्याचा जर आपण विचार केला तर 10% पूर्वी जागा सोडलेल्या होत्या, त्यानंतर काही रिक्त जागा झालेल्या आहेत आणि इंग्लिश माध्यमाच्या जर असतील तर त्या ऑलरेडी काही जागा रिक्त होत्या. काही विद्यार्थ्यांनी जॉईन झाल्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलेत तर अशाही जागा रिक्त झालेल्या आहेत. काही ठिकाणी जॉईनिंग म्हणजे विद्यार्थ्यांनी जॉईनच केले नाही, त्याही त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत. आणि एक गोष्ट बघा कुठेतरी फारच विचित्र आहे की या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती असायला पाहिजे होती. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधली अनेक 2-3 वर्ष, म्हणजे बघा ना, प्रक्रिया सुरू झाली 2022 मध्ये आणि आता 2025 झालं, हे पूर्ण वर्षभर लागते की काय इतक्या, म्हणजे इतकी लेट ही प्रोसेस आहे. तर ही गोष्ट निश्चितच कुठेतरी सिस्टीमला, या यंत्रणेला प्रश्न विचारणारी आहे असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जो मेरिट आहे तो निश्चितच थोडाफार जास्त लागेल, परंतु मागच्या ज्यावेळेस जो मेरिट लागला होता प्रचंड आहे, म्हणजे जे सर्वसाधारण विद्यार्थी होते 120च्या खालचे, तर त्यांच्या आशांचा निराशेमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं होतं, म्हणजे आशाभंग झाला. अशा पद्धतीनं नारळ एखाद्या विद्यार्थ्याने नारळाच्या झाडाखाली उभं राहावं आणि त्याला वाट बघावी की आता नारळ खाली पडल्याच्या नंतर मी त्याचा आस्वाद घेईल, परंतु तसं न होता ते नारळ थेट विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडावं, अशाच पद्धतीचं काहीतरी झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता मी याच्यावरती काही जास्त भाष्य करणार नाही, परंतु समजदार को इशारा काफी होत आहे. तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहात, तर त्यामुळं विदाऊट इंटरव्ह्यूचा कट ऑफ जो यावेळेस निश्चितच काय होईल विद्यार्थी मित्रांनो, कमी होईल. आता काही विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा कमी मार्क आहेत, म्हणजे साधारणतः 100-90च्या घरामध्ये, तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार होईल, पण तो कुठं होईल माहिती आहे का, विथ इंटरव्ह्यूमध्ये. मग आता समजा संस्थेवरती लागेबांधे असणं आवश्यक आहे, आता हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपण सर्वजण याबद्दल, या परिस्थितीबद्दल सर्वजण सजग आहात, जागरूक आहात आणि ह्याबद्दल आपल्या सर्वांना कल्पना देखील आहे. त्यामुळं विथ इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अशी परिस्थिती जर असेल, परंतु तुमच्याकडे पोटेन्शियल असेल, विषयावरती होल्ड चांगला असेल आणि जर तुम्ही चांगला डेमो देऊ शकता, चांगला इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता, तर तुम्हाला कमी मार्क असून देखील त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन करण्याची जी संधी आहे तर ती संस्था घेऊ शकते. मी 5 वेळाला इंटरव्ह्यूला गेलो होतो, 5 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो, अनेक ठिकाणी माझ्यापेक्षा कमी मार्क्स होते. कदाचित त्यांचं संभाषण कौशल्य, बोलण्याची शैली आणि विषयावरचं प्रभुत्व अधिक चांगलं असेल तर अशाही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत तर त्यांनी घाबरून जाण्याचं काम नाही. फक्त विथ इंटरव्ह्यूमध्ये जो आहे तर तुम्ही कट ऑफ अतिशय कमी लागू शकतो. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी विषयावरती कमांड जबरदस्त ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला जर आताच मार्क कमी असतील की नाही विद्यार्थी मित्रांनो, तर 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतची तुमच्या विषयाची जी पुस्तकं आहेत तर ती उघडून घ्या. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिट असलं पाहिजे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते आपल्याला आलं पाहिजे. सोबत अद्ययावत जे जनरल नॉलेज आहे ते सुद्धा अपग्रेड ठेवलं तर मला असं वाटतं की आपण इंटरव्ह्यूमध्ये सहज पास होऊ शकतो, जरी आपल्याला त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती टेट परीक्षेमध्ये कमी मार्क असतील तरीसुद्धा काही काळजी करण्याचं काम नाही. मी इंटरव्ह्यू संदर्भामध्ये माझे जे अनुभव आहेत मी ते स्वतः शेअर करीन आणि काय काय विचारलं जातं त्या पॅनलमध्ये हे सुद्धा तुम्हाला निश्चित वेळोवेळी सांगेल, परंतु त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चितच मिळालेली असतील. आणखी या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तरच फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असं वाटलं की आम्ही सांगितलेली माहिती भंपक आहे, चुकीची आहे, निरर्थक आहे, अविश्वसनीय आहे, तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. खूप खूप धन्यवाद.